तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे आकाश पवार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, लास्ट आपल्या 2 व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघितलाच असाल. त्याच्यामध्ये मी एकदा पिकनिकला गेलो होतो आणि एका फ्रेंडच्या एंगेजमेंटबद्दल मी व्हिडिओ टाकली होती. सो तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला, त्या व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं आणि सबस्क्राईब पण केलं तुम्ही. आणि मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कमेंट्स केल्या. तर तुमच्या कमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी आणि चॅनल ग्रो करण्यासाठी. कारण तुम्हाला जी गोष्ट जेन्युअनली वाटते, जी गोष्ट आवडते किंवा नाही आवडत किंवा तुमचे काय सजेशन असतील ते तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये टाकता. सो त्या गोष्टीचं मला खूप जास्त हेल्प होते. आम्ही करंटली आमच्या टेरेसवरती उभा आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता माझ्या बॅक साईडला. काय मस्त व्ह्यू आहे. सध्या मी मॉर्निंग आहे, सनलाईट चांगला येत होता इकडून, म्हणून म्हटलं चला मॉर्निंगमध्ये शूट करूयात. सो इकडचा बेस्ट व्ह्यू आहे कल्याणमधला. थांबा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो कम्प्लिटली. आणि कमेंटबद्दल स्पेसिफिकली म्हटलं तर लास्ट टाईमला पाटील सरांनी एक कमेंट टाकली होती की माईक यूज करून. आणि जेन्युअनली मला ती गोष्ट आवडली, बिकॉज की ज्या स्पेसमध्ये मी रेकॉर्डिंग करतो किंवा ओपन स्पेसमध्ये मी रेकॉर्डिंग करतो, सो तिकडे व्हॉईस खूप जास्त असतो, गाड्यांचा आवाज खूप जास्त असतो किंवा हवा चालते, तो त्याच्यामुळे व्हॉईस प्रॉपरली रेकॉर्ड नाही होत. सो मला पण असं वाटलं की कुठेतरी माईक असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे माईक आहे पण मी आत्तापर्यंत यूज नव्हता केला, कारण मी विचार केला काय आता जस्ट स्टार्ट करतो, सो माईक कुठे यूज करू शकतो आपण. सो माझ्याकडे माईक आहे, माझ्याकडे डिजिटेकचा माईक आहे. मी थोड्या वेळ दाखवेलच तुम्हाला की कोणता माईक आहे. आपण त्याचा रिव्ह्यू पण बघू की एक्झॅक्टली त्या माईकमध्ये रेकॉर्डिंग केल्यानंतर व्हॉईस कसा डिफरंटली येतो आहे. आणि नॉर्मल रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही तर आता बघता की मागून गाड्या जात आहेत, त्याचा आवाज येतो आहे किंवा त्याचा आवाज रेकॉर्डिंग होतो. सो आपण ते बघू शकतो की त्याच्यामध्ये डिफरन्स काय माईक यूज केल्यानंतर. आणि जसं जसं तुम्ही कमेंट कराल मित्रांनो किंवा सजेशन द्याल मला की कोणत्या गोष्टी यूज करणं गरजेचं आहे, सो मी तशा गोष्टी यूज करून क्वालिटी बेटर करू शकतो. व्हिडिओ क्वालिटी असेल किंवा साऊंड क्वालिटी असेल, किंवा तुम्ही जर सजेस्ट केलात कोणत्या गोष्टींमध्ये की कोणती गोष्ट तुम्हाला बघायला आवडते, कोणता कंटेंट आवडतोय, सो त्यावरती पण आपण वर्कआउट करू शकतो. सो तुमचा सपोर्ट आणि तुम्ही केलेल्या कमेंट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आपल्या चॅनलसाठी. आपण माईक तर बघणारच आहेत, पण बरीचशी कामं आहेत आज आपली, कारण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे जे थोड्या महिन्यामध्येच किंवा थोड्या दिवसामध्येच रिव्हील होईल तुमच्यासमोर. सांगेलच मी तुम्हाला एक्झॅक्टली काय सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आणि त्याच गोष्टीबद्दल तयारी करायची आपल्याला, म्हणजे शॉपिंग वगैरे करायची आहे. खूप सारी कामं पेंडिंग आहेत, डेकोरेशन हे ते सगळ्या गोष्टी पेंडिंग आहेत. सो बघत राहा, मी तुम्हाला माईक तर दाखवेलच थोड्या वेळात. मॉर्निंग सनलाईट मित्रांनो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. कारण आता मी इकडे वरती टेरेसवरती शूट करायला आलो होतो, तर मी बघितलं की एक आजोबा सकाळच म्हणजे सकाळच्याच टाईममध्ये न्यूजपेपर वाचतात उन्हामध्ये बसून. आणि सो सनलाईट किती इम्पॉर्टंट आहे ना ते तुम्हाला कळेल. मी आता सध्या त्यांना डिस्टर्ब नाही केलं आहे, कारण ते बिझी होते थोडे पेपर वाचण्यामध्ये. सो आपण नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्की गप्पा मारू त्यांच्यासोबत आणि त्यांचा पण म्हणजे एक मत समजून घेऊ आपण की सनलाईटमध्ये ते डेली का वाचतात आणि काय इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण माईक बघू. सो मी आता आलो आहे घरामध्ये आणि मी माईक माझ्याकडे आहे आता. तो मी तुम्हाला दाखवेलच की कोणता माईक आहे, तो कसा यूज केला जातो किंवा काय आहे. पण मी आतापर्यंत काय यूज केला नव्हता ते पण तुम्हाला मगाशी सांगितलंच की मी जस्ट व्हिडिओज टाकायला स्टार्ट केला होता आणि त्याच्यामध्ये मी असा विचार केला की काय आहे माईकची यूज आणि गरजेचा सध्या नाही वाटत आहे मला. सो बट साऊंड क्वालिटी जर खरंच तुम्ही लास्टला 2 व्हिडिओ बघितले असाल ना तर तुम्हाला कळालं असेल की डिफरन्स काय आहे. म्हणजे बॅकग्राऊंडचा साऊंड येतोय, जसं की आता पण मी शूट करतो ना, हा विदाऊट माईक शूट करतोय.
सो तुम्ही आता बघताय की मागून बॅकग्राऊंडमध्ये ज्या गाड्या वगैरे जात आहेत त्यांचा आवाज येतोय, डिफरंटली म्हणजे नॉईज येतोय. सो हे अवॉइड करण्यासाठी माईक खूप जास्त गरजेचं होतं आणि माझ्याकडे ऑलरेडी होता. माईकची स्टोरी जर सांगायची झाली ना तर माईकची स्टोरी अशी आहे की जेव्हा मी एक हे ज्या स्टँडवरती मी लावून आता शूट करतोय ना, ते स्टँड पण सांगेलच मी तुम्हाला कोणतं आहे ते. बट जेव्हा माझ्याकडे मी एकदा ना रील स्क्रोल करता करताना एक हे बघितलं होता ज्याच्यामध्ये स्टँड होता आणि माझा एक भाऊ आहे जो पुण्याला असतो. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक गॅजेटचं शॉप आहे. सो मी त्याच्याकडे एकदा फक्त जस्ट इन्क्वायरी केली होती की मला स्टँड हवं आहे तर तुझ्याकडे मिळेल का करून. तर त्याने मला सांगितलं होतं की हा माझ्याकडे स्टँड आहे. आणि मी म्हटलं होतं जस्ट की मला एक माईकची पण रिक्वायरमेंट होती, पण सध्या नाही, जेव्हा कधी लागेल तेव्हा मी तुला सांगेल करून. बट त्याने मला जेव्हा स्टँड पाठवलं ना त्याच्यासोबत माईक पण तो घेऊन आला आणि दोन्ही गोष्टी आता माझ्याकडे आहेत, पण मी माईक वापरला नव्हता. सो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की जो माझ्याकडे माईक आहे ना तो आहे हा डिजिटेकचा DWM-14 वाला माईक आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही, मस्त पॉकेट फ्रेंडली माईक आहे. याच्यामध्ये ना मल्टिपल गोष्टी येतात, जसं की आता तुम्ही बघताय याच्यामध्ये पूर्ण ओपन केल्यानंतर एक असा सेटअप आहे DWM-114चा. त्याच्यामध्ये 2 विंड शीटर दिले जातात तुम्हाला, जसे की हे तुम्ही बघताय ना 2 विंड शीटर आहेत जे आपण ट्रान्समीटर असतो, म्हणजे एक हा रिसिव्हर आहे आणि हे 2 ट्रान्समीटर आहेत. सो याच्यावरती हा अप्लाय केला जातो. म्हणजे मी तुम्हाला वापरून दाखवतो. तुम्ही हे बघताय मित्रांनो, हा आहे माईक डिजिटेकचा आणि हा विंड शीटर, हा याच्यावरती असा अप्लाय केला जातो. आणि आपण हा फ्रीली जेव्हा कधी आपल्याला रेकॉर्डिंग करायची असेल तर हे वाले जे बघताय ना हे तुम्हाला मोबाईलला कनेक्ट करायला लागतं. जर तुमच्याकडे आयफोन असेल किंवा नॉर्मल अँड्रॉइड असेल दोघांना सुद्धा हे कनेक्ट होऊन जातील. हा माईक आहे जो आपण जेव्हा आपण कम्युनिकेशन करणार असतो तेव्हा आपण तिकडे असं लावू शकतो आणि जेव्हा आपण व्हॉइस रेकॉर्ड करतो तो याच्यामध्ये प्रॉपरली व्हॉइस रेकॉर्ड होतो. आता मी कनेक्ट केला नाही आहे माईक, पण तुम्हाला माईक कनेक्ट करून पण मी दाखवतो की याचा साऊंड कसा येतो आणि आवाज कसा येतोय. तर मित्रांनो मी आता हा माईक कनेक्ट केला आणि जेव्हा तुम्ही जो आता आवाज बघताय हा माईकमधला आवाज आहे, बट विदाऊट नॉईज कॅन्सलेशन. मी अजून याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन ऑन नाही केलं. याच्या मागे तुम्ही बघू शकता हे वाले जे सिम्बॉल्स तुम्हाला दिसत आहेत याच्यामध्ये हा ऑप्शन आहे की माईक कनेक्टेड आहे. सेकंड वाला ऑप्शन आहे जो नॉईज कॅन्सलेशनचा आहे आणि थर्ड वाला जो साऊंड वगैरे आहे आणि एक म्यूट वाला ऑप्शन आहे. सो याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. आता जेव्हा मी नॉईज कॅन्सलेशन ऑन करेल तेव्हा तुम्हाला मागे दिसेल बघा की ब्लू लाईट पण ऑन होईल. आता जो मी रेकॉर्ड करतो हा नॉईज कॅन्सलेशन वरती रेकॉर्ड करतोय. नॉईज कॅन्सलेशन मध्ये काय मला फायदा होतो की जे आता बॅकग्राऊंड मधून गाड्या वगैरे जात आहेत त्याचे हॉर्न वगैरे येतात ते तेवढे इफेक्टिव्हली नाही ऐकायला येणार व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या टाइम मध्ये. सो हा फायदा होईल माईकचा. आणि मी याच्यापुढे जेवढं काही व्हिडिओ रेकॉर्डिंग करेल त्याच्यामध्ये ट्राय करेल की सगळ्या इकडे मी माईक यूज करण्याचा प्रयत्न करेल, कारण मी बाहेर पण शूट करतो तेव्हा पॉसिबली कधी कधी नाही पॉसिबल होत की मी माईक घेऊन गेलो, कधी कधी विसरलो असं पण होऊन जातं. पण मी ट्राय करेल पक्का की माईक यूज करेल. आणि इफ तुम्ही पण जर बिगनर असाल, यूट्यूब व्हिडिओ क्रिएट करायच्या असतील तर एक माईक नक्की घ्या. जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे, जवळजवळ माईक मिळून जाईल तुम्हाला. ऑनलाईन घेतलात किंवा मला सांगितलं तरी मी माझ्या भावाकडून तुम्हाला मागवून देऊ शकतो हा माईक. सो नक्की बघत राहा मित्रांनो आपल्या व्हिडिओज. आपण खूप चांगले व्हिडिओज क्रिएट करण्याचा प्रयत्न करू. आत्ताच जस्ट बिगिनिंग आहे आपली. सो आपण यूट्यूबबद्दल थोड्याफार गोष्टी शिकतोय आता की कशा व्हिडिओ टाकल्या जातात किंवा थंबनेल कसं एडिट केलं जातं, साऊंड क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची आहे. कंटेंटवरती आपला जास्त फोकस असणं गरजेचं आहे, आय नो. बट आपण तिकडे पण जास्त आता थोडं लक्ष देऊ आणि तशा टाईपमध्ये व्हिडिओ क्रिएट करायला चालू करू. तर मित्रांनो नक्की बघत राहा आपलं चॅनल आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण आपला चॅनल शेअर करा. जर कोणी बिगिनर असेल किंवा यूट्यूब स्टार्ट करायचं असेल तर त्यांना पण आपले व्हिडिओ बघून हेल्प होईल. एक थोडंसं मोटिवेशन नाही म्हणता येणार, पण एक इन्स्पायर की बाबा चल समोरचा पर्सन करतो तर आपण पण करू शकतो या सगळ्या गोष्टी. सो नक्की मित्रांनो बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला नक्की काय बघायला आवडतंय आणि कोणत्या गोष्टी चांगल्या करतोय आपण, कोणत्या गोष्टी खराब करतोय किंवा कोणत्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. सो नक्की बघत राहा मित्रांनो. थँक्यू सो मच.